Very good evening, Banana. Almost we have completed the journey of 20 hours. Batch L1. सक्सेस स्पीकर ब्लूप्रिंट का बैच L1 पूरा हुआ है और इस बैच का सर्टिफिकेशन प्रोसेस आपको आने वाले 8 दिन के अंदर आपके ग्रुप के ऊपर आ जाएंगे। इसके सर्टिफिकेट्स आपको मिलेंगे 8 दिन के अंदर। आपको जो प्रॉमिस किया हुआ ई बुक का प्रोसेस है वो भी कंपाइल्ड प्रोसेस में चल रहा है, वो भी आपको मिल जाएगा। जो भी प्रोमिस किए L2 चालू होने से पहले आपके कंप्लीट हो जाएंगे। आपका सर्टिफिकेशन लेवल भी कंप्लीट हो जाएगा और बहुत सारी चीजें कि जो नए उभर कर आ रही हैं। Here I'm just going to share a syllabus of second level. सेकेंड लेवल का जो स्ट्रक्चरल फॉर्मेशन है वो आपके साथ शॉर्ट में शेयर कर रहा हूँ। उसका फी स्ट्रक्चर क्या है, कैसे कैसे और आपको क्या क्या बोनसेस मिलने वाले, एवरीथिंग विल बी शेयर्ड विथ यू विद इन 10 minutes. जस्ट लिसन दिस वीडियो केयरफुली टिल द एंड ऑफ दिस. लुक एट हियर नाउ. आई होप दैट यू आर गेटिंग माय स्क्रीन. आपको स्क्रीन दिखाई दे रहा है? यस सर। यस, फाइन. सो लुक एट वेरी केयरफुली दैट आपके साथ कुछ चीजें शेयर कर रहा हूं मैं. सक्सेस स्पीकर ब्लूप्रिंट L2 यहाँ पर लॉन्च हो रहा है. फ्लुएंट, फियरलेस एंड इम्पैक्टफुल जर्नी ऑफ कम्युनिकेशन दैट यू कैन कंटिन्यू विद अस. L1 का बैच जिनका हुआ है उनके लिए L2 का बैच यहाँ पर डिक्लेयर कर रहे हैं हम. कोर्स का टाइटल हमारा रहेगा सक्सेस स्पीकर ब्लूप्रिंट लेवल 2. टोटल ड्यूरेशन उसका रहेगा 24 वर्किंग डेज. रोज 1.25 घंटे का बैच रहेगा. 1 घंटा 15 मिनट का बैच रहेगा एवरी डे. अभी 2 घंटे का बैच नहीं रहेगा यहाँ से आगे. यानी 24 डेज अगर हम वर्किंग में लेते हैं, 24 डेज, तो हमारा 30 आवर्स का सिलेबस उसके अंदर कवर होगा. 30 आवर्स का. पहले हमारा L1 का सिलेबस था 20 आवर्स, L2 का सिलेबस है 30 आवर्स और L3 का सिलेबस रहेगा 40 आवर्स का, 40 घंटे का. वो अलग बात है, ठीक है. ऑब्जेक्टिव क्या है? एनहांस द कम्युनिकेशन एंड प्रेजेंटेशन स्किल विद एडवांस टेक्निक्स. हमारा ऑब्जेक्टिव क्या है? आपका कम्युनिकेशन स्किल, आपका प्रेजेंटेशन एबिलिटी एडवांस टेक्निक्स के साथ डेवलप हो. दिस इज अवर बेसिक मोटिव दैट टू कंटिन्यू द सेशंस. उसके अंदर सिलेबल स्ट्रक्चर क्या है वो देख लो एक बार. रिक्वायर्ड पार्ट ऑफ ग्रामर आपका कवर हो जाएगा, जैसे मैंने कल भी कहा था. एडवांस बॉडी लैंग्वेज टेक्निक आपको सिखाई जाएगी. बिल्डिंग एंड एडवांस वोकैबुलरी प्रोसेस उसका होगा. डिलीवरिंग द लॉन्गर स्पीचेस. बड़े स्पीचेस आप दे पाओगे 3 मिनट से लेकर 15 मिनट 20 मिनट तक. हाउ इज इट पॉसिबल? दैट आई विल डेफिनेटली टेल यू. डिलीवरिंग लॉन्गर स्पीचेस, गिविंग द ओपिनियन्स ऑन डोमेस्टिक अँड नॅशनल इश्यूज. आतापर्यंत आपण L1 मध्ये छोटे 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 टॉपिक्स घेतलेत, बरोबर आहे. L2 च्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा नेहमी की आतापर्यंत आपण L1 च्या लेवलवरती लोकल टॉपिक घेतले, अगदी माय सिटी, माय विलेज, इंडियन कल्चर किंवा इंडियन एज्युकेशन, छोटे छोटे घेतले. आता थोडेसे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे टॉपिक तुम्हाला राहतील. राईट. हाऊ टू रिझॉल्व द प्रॉब्लेम ऑफ इंडो पाक रिलेशनशिप. देन what is the structural formation of national education policy 2025 and its impact, right? How are the relation between the India and US. अशा काही नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या टॉपिक्स वरती आपण येणाऱ्या कालखंडामध्ये डिस्कशनच्या प्रोसेसला आपण येणार आहोत. त्याच्यामुळं L2 ची प्रोसेस कोणीही मिस आउट करू नका. 30 तासाचं शेड्यूलिंग आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. राईट. पुढचं बघा. हँडलिंग द क्वेश्चन आन्सर अँड इंटरप्शन विथ द कॉन्फिडन्स. राईट. क्वेश्चन आन्सर सेशन तुम्हाला घ्यायला मिळणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात. डेवलपिंग द एक्टिव लिसनिंग स्किल. एक्टिव लिसनिंग स्किल कैसे डेवलप करना है वो भी मैं बताऊंगा. वॉइस मॉड्यूलेशन का एडवांस लेवल आपका क्लियर करवा के लिया जाएगा 3 सेशन के अंदर. स्टेज परफॉर्मेंस जो है आपका वो बढ़ाने के लिए काम होगा. टेलीफोनिक कम्युनिकेशन आप इंग्लिश के अंदर कर पाओगे. कम से कम आपके साथ टेलिफोनिक के 20+ फॉर्म्युले आपके साथ शेअर किए जाएंगे. डॉक्टरांसोबत बोलायचं असेल तर कसं बोलायचं, शिक्षकांसोबत बोलायचं असेल तर कसं बोलायचं, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन कसे राहतील, या संदर्भातलं एक नवीन PDF बुक तयार होत आहे. ते तुम्हाला दिलं जाणार आहे फक्त टेलिफोनिक कम्युनिकेशनसाठी. राईट.
टेलिफोनिक कम्युनिकेशनचं नवीन ई बुक आपल्यासाठी इंट्रोड्यूस होणार आहे L2 मध्ये, लक्षात ठेवा. नंतर डिबेट स्किल फॉर कन्स्ट्रक्टिव्ह आर्ग्युमेंट्स कशा पद्धतीने करायचे असतात. डिबेट करणं म्हणजे भांडणं नाही, डिबेट करणं म्हणजे कशा पद्धतीने आपल्या मुद्द्यांना मांडायचं, या कला पण तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. देन युजिंग द ऍडव्हान्स व्होकॅब्युलरी अँड एडियम्स म्हणजे काय, वाक्प्रचार जे असतात ना, वाक्प्रचारांचा उपयोग कसा करायचा असतो ते तुम्हाला शिकवलं जाईल. प्रेझेंटेशन स्किल विथ AI टूल, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की AI चे 14 प्रॉम्प्ट आपण तुमचे कव्हर करून घेणार याच्यामध्ये. प्रेझेंटेशन, त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये काय करणार आहे, मी आत्ताच्या सुरुवातीच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्रत्येक लेवल कशी डेव्हलप करायची, इंटेलेक्चुअल, फिजिकल वगैरह वगैरह वगैरह, ये सारी चीजें आपको मिलेगी, राइट. जैसे कि आपके साथ मैंने एक लिंक शेयर की है, तो फिजिकल डेवलपमेंट के लिए हमारे साथ आप 24 डेज वर्कआउट करेंगे हमारे साथ में, राइट. क्योंकि फिजिकल, मेंटल, इंटेलेक्चुअल, स्पिरिचुअल चारों चीजों के ऊपर काम करने वाले हैं हम. लाइफ फोरकास्टिंग का एक कंसेप्ट उसके अंदर रहेगा कि आप किस क्षेत्र के अंदर कैसे क्या कर सकते हो, उसको फोरकास्ट करके दिया जाएगा. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस का स्ट्रक्चर जो रहता है वो सिखाया जाएगा. जॉइंट वाक्य कसे बनवायचे असतात त्याचे जवळपास 7 ते 10 नियम आहेत, ते तुम्हाला शिकवले जातील. नंतर एडवांस इंटरव्यू टेक्निक्स आपको पढ़ाया जाएगा. अगर किसी का इंटरव्यू देना है किसी को, तो वो भी उसको पढ़ाया जाएगा. मॉक इंटरव्ह्यूज त्याचे घेतले जातील आणि सर्टिफिकेशनची लेव्हल 2 तुमची कंप्लीट होणार आहे L2 च्या लेव्हलमध्ये पुढच्या. L2चं टोटल फी स्ट्रक्चर जे होतं आपण ते 6,000 रुपये असतं आपलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फ्री बोनसेस कुठले आहेत, तर पीडीएफ ऑफ स्टडी मटेरियल्स मिळणार तुम्हाला 1,000 रुपयाचे. ॲडव्हान्स व्हिडिओ सीरीज तुमच्याशी शेअर केली जाणार आहे, ज्याची किंमत आज 2,500 रुपये आहे आपली. ॲडव्हान्स ऑडिओ सीरीज आपण शेअर करतोय 24 ऑडिओची तुमच्यासोबत 1,500 रुपयाची. रेकॉर्डेड सेशन, त्या सेशनचे पूर्ण तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे. त्याचं टोटल कॉस्टिंग होतं आपण जर विचार केला तर 13,000 रुपये या टोटल कोर्सची फीस होत आहे L2 ची. लक्षात घ्या. टुडे स्पेशल ऑफर फॉर यू पीपल, L1 चे जे लोक झालेले आहेत, आता L1 चा कोर्स ज्यांनी कंप्लीट केलाय त्यांच्यासाठी या कोर्सची ऑफरिंग प्राइस आहे डायरेक्टली ऑलमोस्ट 50% कमी करतोय आपण. दॅट विल बी 6,499 रुपीज. दिस इज फॉर यू. बियॉन्ड दैट नहीं, ये फी स्ट्रक्चर नहीं है आपके लिए. टुडे स्पेशल ऑफर्स इज ओनली because you are the special for us. That is 5,499 rupees. 5,499 रुपये आपल्या L2 च्या फी स्ट्रक्चर मध्ये राहणार आहेत. फी स्ट्रक्चर थोडंसं बाजूला ठेवूया आपण. मला फक्त चॅट बॉक्स चालू करा तुमचा आणि चॅट बॉक्स मध्ये मला सांगा की किती लोकांना L2 करायचंय. चॅट बॉक्स मध्ये टाका वाय, टाइप करा फक्त वाय, की जे L2 ला यायला तयार आहे. ज्यांना यायचं नाही त्यांनी नका येऊ, पण ज्यांना यायचंय की सर मेरे को ऍडव्हान्स लेवल पे कुछ सीखना है, अर्धवट ज्ञान घेऊन काही उपयोग नाही. वाय टाइप करा आणि मला सांगा की तुम्हाला खरंच यायचंय का. नीलम बिल्लावार मॅडम म्हणताय की येस यायचंय. वाय टाइप केले त्यांनी. सर हा क्लास कधी असेल. हा क्लास मॅडम फेब्रुवारी मध्ये चालू होणार आहे. मग मी फेब्रुवारी मध्ये नाही सर. नाही काय 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी. नाही नाही, तुम्ही मग मॅडम पुढच्या लेवलला करा, पुढच्या याला नेक्स्ट जेव्हा L2 ची बॅच लॉन्च होईल तेव्हा करा, कारण खूप गॅप होऊन जाईल तुमचा. नेक्स्ट टाइमला करा तुम्ही. फाईन. त्याच्यानंतर पल्लवी मॅडम म्हणताय की येस मी पण तयार आहे, दुर्गा मॅडम आणि नीलम मॅडम पण म्हणताय. फाईन. खंदारे मॅडम तुमचं काय आहे मला नंतर तुम्ही कन्फर्मेशन नक्की कळवा. ठीक आहे. फाईन. ओके. राईट. आता बघा त्याच्या पुढे जर तुम्ही तयार आहात आमच्यासोबत येण्यासाठी तर अजून थोडस तुमच्यासाठी आम्ही पुढच्या स्टेपला आलोय. जे खरंच मनापासून करणार असेल त्यांच्यासाठी आजच्या फेजमध्ये फी स्ट्रक्चर हे 5,499 देखील नाही. त्यांच्यासाठी काही स्पेशल ऑफर घेऊन येतोय आपण. टोटल फी स्ट्रक्चर या कोर्स जर पाहायला गेलं आपण तर 13,000 रुपये आहे. राईट. इफ यू आर बुकिंग युअर सीट टुडे ओनली, जर आज तुम्ही तुमचं सीट फक्त बुक करताय तर तुमच्यासाठीची फीस आहे फक्त आणि फक्त 4,999 रुपये. 4,999 रुपीज फॉर यू पीपल ओनली. त्याच्यामध्ये ऍडिशनल बेनिफिट्स काय मिळतात तुम्हाला. तुमचं सीट आत्ताच बुक करा. बुकिंगसाठी तुम्हाला फक्त
₹999 तुम्हाला पे करायचे आहे. आणि उरलेलं जे बॅलन्स असेल तुमचं ₹4000 दॅट विल बी बिफोर टू स्टार्ट अवर सेशन्स. आपले सेशन चालू होण्याच्या आधी तुम्हाला पे करावं लागणार आहे. इफ यू आर पेइंग वन टाइम इन्स्टॉलमेंट जर तुम्ही पे करत असाल तर युअर फी स्ट्रक्चर इज ओनली ₹4,499. ₹4,499 तुमच्यासाठीचं फी स्ट्रक्चर राहील जर तुम्ही वन टाइम पेमेंट करत असाल तर. प्लस अजून काही ऍडिशनल बेनिफिट्स आहेत. पे नाउ एंड टेक मोर बोनसेस. दैट इज और एक परमिशन आपको मिलने वाला है 4,499च्या ह्या फी स्ट्रक्चर मध्ये L1 ची सेकंड जी बॅच आमची होणार आहे दॅट विल बी फ्री फॉर यू. L1 ची अख्खी नवीन जी बॅच तुमच्यासाठी येणार म्हणजे नवीन लोकांसाठी येणार आहे त्या L1 ची बॅच तुम्हाला पुन्हा फ्री मध्ये करायला मिळणार आहे. आणि ती बॅच येत्या सोमवारपासूनच चालू होत आहे. त्याला 2 ऍडमिशन ऑलरेडी झालेले आहेत. आता उद्याच्या प्रोसेसमध्ये अजून 3-4 ऍडमिशन होतील आणि सगळी लोक पुन्हा आपल्याला L1 मध्ये सोमवारपासून भेटणार आहेत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. सो आपल्याला बेनिफिट काय मिळतोय की आपल्याला आणि L1 च्या नवीन बॅचची जी फीस आहे दॅट इज 2,499. आपली फीस ऑफर प्राइस मध्ये इयरच्या सुरुवातीला होती म्हणून ₹2,025 होती, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये सिलेबस स्ट्रक्चर वाढवलाय आपण आणि म्हणून L1 ची जी नवीन बॅच आहे त्याचं फी स्ट्रक्चर राहणार आहे ₹2,499. फाईन. ती ₹2,499 बॅच तुम्हाला फ्री करायला मिळणार आहे जर तुम्ही L2 चं जर ट्रेनिंग घेत असाल तर. याचा बेनिफिट काय होणार? आता शिकलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या रिकॉल होणार परत. प्लस नवीन सिलेबस स्ट्रक्चर मध्ये म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मी तुम्हाला कालही शेअर केलं होतं नवीन सिलेबस जो झालेला आहे L1 चा तो ऍडव्हान्स लेवलचा झाला आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला परत L1 ची बॅच अख्खीच्या अख्खी पुढच्या 31 तारखेपर्यंत चालणारी अख्खी बॅच फ्री देतोय. का बरं? कारण मला तुमच्यामध्ये डबल इम्प्रूव्हमेंट पाहिजे. दॅट इज एक्सपेक्टेड. फाईन. लास्ट 2 मिनिट्स तुमच्यासाठी आहेत. बघा मी तुम्हाला परत सांगतोय सगळ्या गोष्टी. गेटिंग? and extra bonuses behind every new L1 admission, right? नवीन L1 चं जर ऍडमिशन आम्हाला तुमच्या माध्यमातून जर एखादं नवीन ऍडमिशन आमच्याकडे जर येत असेल L1 साठी तर त्या प्रत्येक ऍडमिशन मागे तुम्हाला यू विल गेट द ₹500 ऑफ इन युअर फीस. आता तुम्ही विचार करा 4,499 किंवा ₹4,999 फी स्ट्रक्चर असलेला कोर्स 30 तासांचा कोर्स कंटेंट प्लस त्याचे रेकॉर्डिंग्स प्लस नवीन पीडीएफ्स प्लस L1 ची बॅच डबल करायला मिळणं आणि प्लस तुम्ही जर एखादे 2 लोक जर आमच्याशी जोडून दिले तर विचार करा तुम्हाला तो कोर्स 1,000-1,500तच पडणार आहे तसं पाहायला गेलं. हे सगळं करण्यामागचं मूळ पर्पज काय? मला माझ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची आहे. पण कोणासाठी? ज्याला खरंच मनापासून शिकायचंय त्यांच्यासाठी. त्याच्यामुळं आजच तुमची बॅच बुक करा आणि हे सगळे बेनिफिट मिळवा. तुमच्यासाठी वन टाइम पेमेंट केलं तर फक्त 4,999 आहे. 2 टाइम मध्ये जर पेमेंट केलं तर तुम्हाला टोटल फी स्ट्रक्चर हे 4,999 राहील. त्यामुळे तुम्ही ठरवू शकता L1 ची बॅच तुम्हाला रिपीट कोणाला करायला मिळणार आहे? जे L2 च्या बॅच साठी बुकिंग करतील त्यांना L1 ची बॅच रिपीट करायला मिळणार आहे. फाईन. डिसिजन इज युअर्स. तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायचं आहे. तुम्ही काय करू इच्छिता? तुमच्या स्क्रीनवरती QR कोड शेअर केला जात आहे. माझे नंबर देखील तुमच्याकडे आहे. तुम्ही ऑलरेडी मला पेमेंट केलेलं आहे. ज्याला असं वाटतंय की सर येस मला L2 ची बॅच करायची आहे, डिसिजन अर्ली बर्ड म्हणून घ्यायचं असेल तर आज फक्त आणि फक्त ₹999 भरून तुम्हाला बुकिंग करायची. पेमेंट आज करायचं नाही. पेमेंट तुम्हाला कधी करायचंय? L2 ची बॅच चालू होण्याच्या आधी 1 दिवस.
म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पेमेंट करायचे, राईट. तुम्हाला आता फक्त बुकिंग करून ठेवायचं यासाठी की तुमचं कन्फर्मेशन होईल. L2 साठी तुमचा फॉर्म भरून घेतला जाईल ऍडमिशनचा आणि त्याच्या नंतरच्या फेजमध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढचं रिमेनिंग अमाऊंट पे करायचं. तोपर्यंत समजा जर तुमच्या माध्यमातून L1च्या बॅचला 2-3 दिवसामध्ये 2-3 लोक जर जमा झाली तर तुम्हाला तुमच्या फीस मधून जे काही तुमचं आहे रेम्युनरेशन तो मायनस होऊन तुम्ही अमाऊंट मला ट्रान्सफर करायची. तुम्हाला पूर्णपणे दुसऱ्या गोष्टी काहीही नाही. तुम्हाला बघा, तुम्ही जर विचार केला आणि 2 लोकांच्या आयुष्यामध्ये जर खरंच बदल करण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला सांगतो ना की 100% दॅट यू विल गेट द बेनिफिट एक्स्ट्रॉर्डिनरी. डिसिजन इज युअर्स, राईट. आणि ही ऑफर आहे फक्त आजच्या दिवस. बुकिंग अमाऊंट 999 पे करा. पुढचं अमाऊंट फेब्रुवारीत पे करायचंय. ते पण तुम्ही किती लोक माझ्याशी कनेक्ट करताय ते सोडून त्यांचं काही रेम्युनरेशन असेल ते सगळं मायनस करून तुम्हाला फक्त फीस भरायची. कदाचित तुमच्यापैकी काही लोक फक्त 1000 रुपये फीस द्यावे लागणार आहे. एवढे पण लोक तुमच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकतात. आणि यासाठी आपला 1 किंवा 2 दिवसीय वेबिनार प्रोसेस जर उद्या लागला, उद्या सकाळी जर तुमच्याकडे फ्लायर पडलं त्या फेजमध्ये तर ते 2-4-10 लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना बसवा फ्री सेशनला. करू दे त्यांना फ्री सेशन. फ्री सेशन केल्याच्या नंतर ती जर आली तरीही ती तुमच्याच अंडर येतील. कारण मी प्रत्येकाला विचारणार तुम्ही कोणाकडून बसलात किंवा तुम्हाला कोणी पाठवलं, तुम्हाला कोणी रेफरन्स दिला आजचा. ते ऍडमिशन प्रोसेस कन्वर्ट जर झालं तर दॅट विल बी ऑन युअर अकाउंट्स. ऑलरेडी तुम्हाला काही लोक विचारत असतील तर त्यांना नक्की इन्फॉर्म करा की L1 ची नवीन बॅच चालू होते 20 तारखेपासून, राईट. त्यामुळे त्यांचा 100% याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. सो वी आर जस्ट गोइंग टू कव्हर अप द नेक्स्ट बॅच. L1 ची बॅच थोडीशी मी लेंथी प्रोसेसमध्ये 1.25 तासाच्या 1.5 तास घेऊन कव्हर अप करेल. 31 तारखेपर्यंत मला ती वाउंड अप करायची आहे. कारण जवळपास 3 आणि 3 6 7 8 9 10 11 दिवस मला मिळतात. 1.5 तास जर कव्हर केलं किंवा 12-13 दिवस मला मिळतात त्याच्यामध्ये. तर आय जस्ट कव्हर अप दॅट बॅच. 100% ती बॅच कव्हर करून त्यांना मला तुमच्यासोबत L2 ला आणायचंय. भले आपल्याला L2 ची बॅच चालू करायला 7 तारीख जरी उजाडली तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांचा प्रॉपर सिलेबस कंटेंट कव्हर करून त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना मिळून मला L2 ला आणायचंय. गेटिंग? त्यामुळे L2 ची फीस तुम्हाला सगळी आता भरायची नाही. आता फक्त तुम्हाला बुकिंग अमाऊंट भरायची, दॅट इज 999 रुपीज. डिसिजन इज युअर्स. दॅट इज ओनली इन युअर हँड. मी शेवटचं परत एकदा QR कोड तुमच्यासोबत शेअर करतो किंवा माझा तुमच्याकडे ऑलरेडी फोन पे, गुगल पे नंबर आहे. असा काही प्रश्न नाहीये. फक्त जे हा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी जर त्यांना असं वाटतं की सर येस मला बुकिंग करायचंय तर दे कॅन बुक देअर सीट. मला स्क्रीनशॉट 9860 च्या नंबरवरती पाठवायचा की सर मी L2 साठी माझं बुकिंग केलेलं आहे आणि माझं नाव निश्चित ठेवा. आय विल बी देअर विथ यू. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलंय. जस्ट अ मिनिट. प्रॉमिसेस केल्याप्रमाणे तुमचं ई बुक तुम्हाला L1 च्या लेवलचं जे आहे ते मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर PDF जे आहे तुम्हाला रिक्वायर्ड नोट्स ते पण मिळणार आहे. सगळ्या सेशनचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहेत आणि बरंच काही तुम्हाला दिलं जाणार आहे. फाईन. मी देण्यासाठी कमी करणार नाही आणि तुम्हाला मी सांगतो ना की व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी मी माझी व्हिडिओ सिरीजच तुम्हाला देणार आहे आता येणाऱ्या कालखंडात. या L2 च्या बॅचवर डायरेक्ट 200-250 शब्दांची व्हिडिओ सिरीज स्लॉट्स मध्ये, ते पण 10-20 शब्द 10-20 शब्द 10-20 शब्द अशा व्हिडिओ सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. आणि ह्या कोणाला वापरता येणार आहे तुम्हाला सांगू? चला अजून एक पॉइंट तुम्हाला देतो. एवढ्याच फी स्ट्रक्चर मध्ये तुमच्या फॅमिलीतला कुठलाही मेंबर तुमच्यासोबत बसवा L2 ला. एवढ्याच फी स्ट्रक्चर मध्ये जे काही तुम्ही 4499 वन टाइम किंवा 4999 पे करणार आहात ते अख्ख्या फॅमिलीने इंग्रजी शिका माझ्यासोबत. आणि तुम्ही विचार करा जर 20 तासामध्ये मी तुमच्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो तर येणाऱ्या 30 तासामध्ये आपण आपली लाईफ बदलू शकतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की L2 च्या बॅचच्या आधी किंवा नंतर मधल्या फेजमध्ये तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांना मी 1 to 1 भेटणार आहे. मी 2 मार्चला पुण्यामध्ये आहे. खंदारे मॅडम तुम्हाला भेटायचं असेल तर, राईट. पुण्याच्या साईडच्या लोकांना पण मी तिकडे भेटणार. 1 दिवस आधी जाईल पण त्यांना भेटेल. नीलम मॅडमकडे तसंही मी शनिवार रविवार मध्ये मला जायचंच आहे. पल्लवी मॅडम मलाच भेटायला येणार आहे, दुर्वी मॅडम, त्यामुळे तो प्रश्नच नाही. त्यामुळे मला L2 च्या बॅचच्या आधी तुम्हाला भेटायचं आहे 100%. किंवा L2 ची बॅच चालू असताना मला भेटायचं. मी ठरलं तर स्पेशली पुण्याला येईल त्या फेजला.
4-5 लोक जर तिकडून असले तर काही हरकत नाही. यासाठी की काय होतं माहितीये का, 1 to 1च्या फेजला जेव्हा तास 2 तास आपण बसणार आहे ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नाही, याला काय दिशा मिळते म्हणून या फेजमध्ये. मी तुम्हाला सांगतो ना, जर YouTube लाईव्ह चालू झालं, ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या ना, घर बसल्या ₹10,000 महिना कसा कमवायचा ना, मी शिकवतो तुम्हाला. काळजी करू नका. आपण सगळेजण मिळून काम करू. पण पहिले तुमचं इंग्रजी डेव्हलप करा. का बरं? लोकांना सांगत असताना तुम्हाला येत असेल तर तुम्ही लोकांना सांगू शकाल. तुम्हाला काहीच येत नाही आणि तुम्ही म्हणताय की चला, आपल्याला असं-असं शिकायचंय. नोबडी विल लिसन यू. म्हणून मला पहिले तुम्हाला तयार करायचंय. मी तुम्हाला L1 ची बॅच रिपीट का दिली आहे? कारण काही लोकांचं काही सेशन हुकले, काही जण राहिलेत, काहीतरी प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांना ते सेशन रिपीट मिळणार. आमच्या लक्ष्मण सरांना, त्याच्यानंतर आमच्या प्रकाश सरांना येऊ द्यात ना. काय होतं मॅडम माहिती आहे का, की कोणाचंही पैसे घेत असताना त्याला लक्षात आलं पाहिजे, की सरांनी काहीतरी व्हॅल्यू दिली म्हणून पैसे घेतले. फक्त पैसे. तुम्हाला सांगतो ना, ऑनलाईनवर लोकं सेशन घेऊन मोकळे होतात. त्यांना काही घेणं-देणं नसतं. तुम्ही काय शिकलात आणि काय नाही शिकलात, तुम्ही तिकडं आणि आम्ही इकडं. पैसे मिळाले, संपला कार्यक्रम. पण मी तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक लीडर पाहतोय, की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी पुढे खरंच करता येणार. आणि तुमच्या घरात जर माझ्यामुळे ₹20,000 महिना जर चालू झाला, तर मला रुपया देऊ नका. पण त्याच्यातले ₹1,000 गोरगरिबासाठी, गायीच्या चाऱ्यासाठी कुठेतरी डोनेट करा. ₹20,000 महिना, ₹10,000 महिना जर माझ्यामुळे तुमचा चालू झाला, तर त्याच्यातून 10% अमाउंट तुम्हाला वाटेल तिथे डोनेट करा. तुम्हाला वाटलं ना, सर आमच्या शेतात गायी आहे, त्यांच्यासाठी ₹1,000 मी कुट्टी घेऊन जाते किंवा ₹1,000 मी पेंड घेऊन जाते, काहीतरी ढेप घेऊन जाते, घेऊन जा. माझं असं म्हणणं नाही की लोकांच्याच गाईला खाऊ घाला. तुमच्याच गाईला खाऊ घाला. काही प्रश्न नाही. पण एक्स्ट्रा काहीतरी. ब्लेसिंग्स विल कम आउट. मी माझ्या उत्पन्नाचे 1 जानेवारीपासूनचे 10% माझ्या सोशल अकाउंटला टाकतोय. कोणत्या? कृष्णाज नोबले फाउंडेशनला. का बरं? कारण फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना उभं करायचंय. 30 महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये उभं करायचंय. पैसा लागणार आहे मला माहिती आहे. मग माझ्या उत्पन्नाचा 10% खर्च म्हणजे तुम्ही जो मला पैसा देताय ना, आता समजा तुम्ही ₹5,000 पे केलेत. तर त्याचे 10% म्हणजे ₹500 अमाउंट हे त्या महिलांना, त्या मुलांसाठी आपल्याला शेअर करता येणार. तुम्ही पे केलेला प्रत्येक रुपया, इव्हन तो इथून पुढच्या फेजमध्ये तुम्हाला पावती देत असताना, जे अमाउंट पे केलं त्याचे 10% अमाउंटची पावती तुम्हाला सोशल अकाउंटची मिळेल माझी आणि रेग्युलरची तुम्हाला वेगळी मिळेल. बिकॉज दॅट इज माय प्रॉमिस की तुमचा 10% पैसा हा त्या अकाउंटला चालला आहे. तुम्ही कधी हिशोब मागा, सर मी दिलेलं एक्स्ट्रा 10% किंवा त्या 10% काय केलं? आय विल गिव्ह इट टू रिस्पेक्ट. राइट? थँक यू. थँक यू व्हेरी मच. तुम्ही दिलेल्या जो रिस्पॉन्स बद्दल किंवा तुम्ही जी काही साथ दिली 10 दिवस, 11 दिवस त्याबद्दल मनापासून आभार. पण सोडू नका. L2च्या बॅचला येऊन L1ला परत बसण्याची संधी पुन्हा मिळणार नाही. ती फक्त पहिल्या बॅचला होती कारण सिलेबस चेंज झालाय म्हणून. इथून पुढे सिलेबस चेंज जरी झाला, तरी जर एखाद्याला L1ची बॅच रिपीट करायची असेल, तर त्याला 50% अमाउंट फीस भरूनच L1च्या बॅचला बसता येणार आहे. समजा आता ₹2,499 पे करून जी लोकं माझ्याकडे बसतील L1ला, त्यांना परत भविष्यात वाटलं की सर L1ला यायचंय तुमच्या मला, तर त्यांना ₹1,250 पे करूनच बसावे लागेल. तुमच्या बॅचला पहिली बॅच म्हणून L1ची बॅच रिपीटेडली फ्री ऑफ कॉस्ट. फाईन? चलो थँक यू व्हेरी मच. पेमेंट जर झालं तर मला स्क्रीनशॉट नक्की पाठवा. आज रात्री 12 वाजेपर्यंत फक्त 999 पे करायचे. सीट बुक करून ठेवायचं. पुढची फीस बॅच चालू होण्याच्या आदल्या दिवशी. मे बी 7 तारीख येईल, मे बी 5 तारीख येईल, माहित नाही. कारण L1च्या बॅचला, दुसऱ्या बॅचला सॅटिस्फॅक्टरी लेव्हलवर गेल्याशिवाय मी पुढची बॅच चालू करणार नाही. म्हणजे तुम्हाला पण त्यामध्ये डबल सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. त्यामुळे आपण प्रवास कंटिन्यू करणार आहोत. कंसात L2ची बॅच बुक करा. L1च्या बॅचला फ्री प्रवास मिळेल. थँक यू व्हेरी मच. बाय हॅव अ नाईस टाइम. गुड डे. तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण हो. आणि या इच्छा पूर्तीसाठी जर माझा कुठं काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर मला नक्की सांगा. कारण आपल्याला सोबत प्रवास करायचा आहे. मागे नाही. सोबत. थँक यू व्हेरी मच. Thank you, sir. थँक यू. Good night, sir. Thank एक छोटंसं रिक्वेस्ट आहे फक्त.